गुड मॉर्निंग. 8 मे आपल्याला माहिती आहे की थॅलेसिमिया डे म्हणून साजरा केला जातो. तर थोडक्यात आपण थॅलेसिमियाच्या बद्दलची माहिती आपण या 2 व्हिडिओजमध्ये घेऊया. पहिल्या व्हिडिओमध्ये थॅलेसिमियाची चिन्ह याच्याबद्दल बोलूया आणि कसं त्याचं इनहेरिटन्स असतं, म्हणजे कसं आई आणि वडिलांकडून एक एक घटक घेऊन ते बाळाच्या देतात आणि त्यामुळे थॅलेसिमिया मोजेर होतं याच्याबद्दल बोलूया. तर थॅलेसिमिया हा इनहेरिटेड डिसऑर्डर आम्ही म्हणतो, ऑटोसोमल रिसेसिव्ह याचं इनहेरिटन्स असतं. ऑटोसोमल रिसेसिव्ह म्हणजे काय की आईकडे एक खराब घटक असतो, वडिलांकडे एक खराब घटक असतो. 25% चान्स असतो जेव्हा आई वडिलांकडे एक एक खराब घटक असल्यावरती बाळाच्यात ते दोन्ही खराब घटक येण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे थॅलेसिमिया मेजर होतो. थॅलेसिमिया मेजरमध्ये काय होतं की हिमोग्लोबिन जी तयार करण्याची प्रक्रिया असते ती डिफेक्टिव्ह होते. त्यामुळे हिमोग्लोबिन या पेशंट्समध्ये तयार होत नाही. त्यामुळे हिमोग्लोबिन कमी तयार केल्यामुळे ॲनिमिया डेव्हलप होतो आणि या पेशंट्समध्ये ॲनिमिया डेव्हलप झाल्यामुळे हिमोग्लोबिन 5 आणि 6 होतं. त्यामुळे ह्यांना सारखं रक्त चढतं. तर थॅलेसिमिया मेजर बाळाच्या कुठल्या वयात पहिल्यांदा डिटेक्ट होतो थॅलेसिमिया मेजर? तर 9 ते 12 महिन्याच्या मध्ये. कधी कधी थॅल इंटरमिडिया म्हणतो आम्ही की ज्याच्यात म्युटेशन्स काही वेगळे असतात, त्याच्यामुळे साधारणपणे 2 वर्षाच्या आसपास त्याचं डिटेक्शन होतं. आणि याची चिन्ह अशी असतात की हिमोग्लोबिन कमी पडल्यामुळे पेशंट पांढरट पडलं आहे असं वाटतं. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे त्याचं खेळण्यातला रस कमी होतो आणि सारखी किरकिर करतो बाळ. त्यामुळे पेशंटच्या आई वडील घेऊन येतात आणि जेव्हा पेशंटला तपासलं जातं त्यावेळी हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे पांढरा पिठ्ठ तर असतोच. पोटाच्या तपासणीवरती स्प्लीन आणि लिव्हरला सूज आलेली असते. तर स्प्लीन आणि लिव्हरला सूज आले असते, त्यामुळे आपण थॅलेसिमिया मेजरबद्दल विचार सुरू करतो. जर रक्त चढवलं नसेल तर HPLC हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, जे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं, त्याच्यावरती आपल्याला डायग्नोसिस होतं. आणि पण आपल्याला जर जीन ॲनालिसिस करायचं असेल तर NGS नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग किंवा म्युटेशन ॲनालिसिस करून आपण थॅलेसिमिया मेजर आहे का त्या पेशंटला हे बघतो. आणि HB कमी असतं आणि ते तयार होणार नसतं. त्यामुळे या पेशंट्सना आपल्याला रेग्युलर हिमोग्लोबिन व्यवस्थित ठेवण्यासाठी, म्हणजे HB 9च्या आसपास ठेवण्यासाठी दर 3-3 आठवड्यानंतर HB चेक करायचं असतं. हिमोग्लोबिन 8-9 राहिलं तर ब्लड चढवायचं असतं. साधारणपणे सारखं ब्लड चढवल्यावरती, साधारणपणे 10 ब्लड चढवल्यावरती लोहाचं प्रमाण वाढतं. कारण प्रत्येक ब्लड बरोबर साधारणपणे 250 मिलीग्रॅम लोह शरीरात जात असतं. त्यामुळे 10 ह्याच्यानंतर साधारणपणे 1 ग्रॅमच्या वर लोहाचा साठा वाढतो शरीरातला. आणि तो साठलेला लोह जर आपण काढलं नाही तर ते लोह वेगळ्या अवयवात जाऊन बसतं आणि त्या अवयवांची वाढ व्यवस्थित होत नाही. त्यामुळे उंची वाढत नाही. त्यानंतर काही ग्रंथी असतात, एंडोक्रायनल ग्लँड्स, त्याच्यात ते बसतं आणि मग त्याची कार्यक्षमता व्यवस्थित राहत नाही. हृदयावरती जाऊन बसतं ते लोह आणि त्यामुळे हृदयाचं पंपिंगसुद्धा अफेक्ट होतं. स्वादुपिंडावरती जातं, त्यामुळे डायबिटीस या पेशंट्सना होतं जर आपण जर लोह तसंच जमत गेलं तर त्यासाठी चिलेशन थेरपी आम्ही देतो. IV चिलेशन थेरपीचं ओरल थेरपीसुद्धा असते आणि आपण ती थेरपी देऊन लोहाचं प्रमाण कमीत कमी ठेवणं गरजेचं असतं. लोह किती कमी झालं हे बघण्यासाठी डोबल टेस्ट असते, त्याचं नाव असतं फेरिटिन. आणि जर तुम्हाला अगदी एक्झॅक्ट किती आयर्न ओव्हरलोड आहे शरीरात हे बघायचं असेल तर आपल्याला MRI करायला लागतो, कार्डियक MRI आणि लिव्हर MRI. त्याच्याने लिव्हर आणि हृदयात किती लोह जमलं आहे ह्याचा एक अंदाज येतो. लोह खूप जमला असेल तर नुसतं तोंडावाटे लोह काढण्याची औषधं देऊन उपयोग होत नाही. या लोकांना आपल्याला पॅरेंटल थेरपी म्हणजे पॅरेंटल चिलेशन थेरपीसुद्धा द्यायला लागते आणि त्याच्याने आपण लोह कमी करू शकतो. लोह किती आहे शरीरात आणि त्याचं वेगवेगळ्या अवयवांवरती किती परिणाम झाला आहे ह्याच्यावरती डेफिनेटिव्ह ट्रीटमेंटचे आउटकम्स अवलंबून असतात. म्हणजे जर आयर्न ओव्हरलोड असेल तर ट्रान्सप्लांटेशन खूप क्लिष्ट होतं आणि त्याचे आउटकम्स तेवढे चांगले राहत नाहीत. म्हणून चिलेशन थेरपी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. थँक्यू.